की सर म्हणलं मला काही सायन्स झपत नाही, मी आर्टला ऍडमिशन घेतो. मी बोललो म्हणजे कारण का स्वतःच आपल्याला समजते की बरोबर आहे, आपल्याला आपल्या होते क्षमता आपण नाही. ओळखल्या पण पाहिजे. सरांनी म्हणलं की नाही, म्हणलं कोणालाच काही येत नाही हम्म. आणि तुम्ही ग्रामीण भागातून आल्यामुळे तुम्हाला काही माहिती नाही. म्हणजे हम्म. तुम्ही 11वी कंप्लीट करा, हम्म. 11वी कंप्लीट केल्याच्या नंतर 12वीला तुम्हाला ऑटोमॅटिक समजल होईल. हम्म. मग झालं असं. आणि त्यावेळेस म्हणजे मॅथचे तर म्हणजे वांदेच होते, इंग्रजीचे पण. इव्हन मला इंग्रजीचं कोणाला कॉंग्रॅच्युलेशन जर म्हणायचं असलं सर, मी शिव यांचे शॉर्ट टाकायचं, मला पूर्ण स्पेलिंग येत नव्हते कॉंग्रॅच्युलेशनची. असं झालं की ते माझ्या डोक्यावरून जायचं. क्लासमध्ये गेलं, मग काय करायचे ते दुसरे विचारलं क्वेश्चन सरांना, ते पटपट सांगायचे. मग ते मला काही यायचं नाही, मग ते एक न्यूनगंड निर्माण झाल्यासारखं वाटायचं की मला काही येत नाही. मग ते काय व्हायचं, थोडं थोडं ते लेक्चर वगैरे बोर व्हायला लागलं समज नसल्यामुळे. मग मी काय करायचं, लेक्चरला जायचंच नाही, कॉलेजला जायचं, ग्राउंडवर बसायचं पाठीमागं, इकडे जा तिकडे जा. मग थोडं थोडं ते टाइमपास. हा म्हणजे अभ्यासापासून मी थोडं दूर जात राहिलो. आणि कॉलेज न केल्यामुळे काही समजलं नसल्यामुळं मला धकधक होती मनात, आपलं काहीतरी होणार आहे. मग जे व्हायचं होतं, रिझल्ट लागला 12वीचा आणि त्या दिवशी मी मॅथ आणि इंग्रजीमध्ये मी फेल झालो.